हे मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आज आहे विहांशच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन आणि त्यासाठीच मी त्याची जी आहे ती बॅग रेडी करते आहे. आणि त्याच्या बॅगवरती, बॉटलवरती, टिफिनवरती आणि त्याचे जे इयरफोन्स आहे विंटर विअर त्याच्यावरती सुद्धा मी नेमिंग केलेले आहे. कारण खूप जास्त गर्दी राहणार त्यामुळे काही पण विसरायला नको. आणि सोबत थोडंफार मी त्याला टिफिनमध्ये स्नॅक्ससुद्धा दिलेला आहे. आणि त्याला झोपवून सुद्धा दिलेलं होतं दुपारी, कारण 5 वाजता त्याचं जो ॲन्युअल डे फंक्शन होतं आणि त्यांना 4:30 वाजताच पाठवायचं होतं, कारण त्यांना स्कूलमध्ये थोडंफार रेडीसुद्धा करून देणार होते. तर झोपेतून त्याला 4:30 वाजताच उठवलं ॲक्च्युली आणि 4:30 वाजताच त्याला जायचं होतं, कारण हलका त्याला सकाळी ताप आलेला होता आणि त्याला थोडं कणकण होत होतं. तर दुपारी त्याला आम्ही औषध दिलेलं होतं आणि आता त्याला ताप तर आहे नाही, पण तो एकदम सुस्त पडलेला होता आणि जायला तो तयार नव्हता. त्यामुळे मग आम्ही त्याच्या एका फ्रेंडला, जो त्याचा बेस्ट फ्रेंड आहे, त्याला कॉल करून त्याला सांगितलं की बोल त्याच्याशी आणि त्याला सांग की चल मी पण येतो आहे. तेव्हा कुठे तो तयार झाला आणि कसंमसं त्याला रेडी करून त्याचं इथे सचिन जो आहे ते तयारी करून देतो आहे. तर विहांश जो आहे तो ज्युनियर KGला आहे. मागच्या वर्षी नर्सरीला पण त्यांनी फर्स्ट डान्स परफॉर्मन्स दिला होता. तो सुद्धा खूप छान डान्स केला होता. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतका चांगला डान्स करेल आणि सगळ्या स्टेप्ससुद्धा त्यांनी बरोबर केला होता. आणि यावेळेस ज्युनियर KGला त्याचा हर हर शंभू डान्स आहे आणि त्याला आउटफिटसुद्धा तसाच मिळालेला आहे स्कूलमधून. तर थोडंफार जे आहे आउटफिट वगैरे घालून पाठवायचं होतं. त्यानंतर मेकअप वगैरे जे आहे ते स्कूलमध्ये करून देणार होते टीचर. तर इथे आम्ही त्याला रेडी करतो आहे. मुलांच्या ॲन्युअल डे फंक्शनचं ना, मुलांपेक्षा ना पॅरेंट्सला जास्त क्युरियोसिटी असतं, कारण मुलांना आपण फर्स्ट टाईम स्टेजवरती बघतो. त्यांचा डान्स कसा करेल, बरोबर करेल की नाही, उभे राहील की नाही. आणि नाही म्हटलं तरी छोट्या आहेत आणि छोट्या मुलांचा डान्स बघण्यात वेगळीच क्युरियोसिटी असते. तसं काही आमच्या बाबतीत घडलेलं होतं. विहांशपेक्षा आम्हाला जास्त एक्साइटमेंट होती त्याची डान्स बघण्याची. आणि यावेळेस स्कूलसुद्धा नवीन होतं आणि फ्रेंड्ससुद्धा सगळे नवीन होते. होप सो चांगला डान्स करेल आणि मजा येईल. आणि ॲन्युअल डे सेलिब्रेशनच्या छोट्या छोट्या क्लिप्ससुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. कसा प्रोग्राम झाला, काय फंक्शनची थीम होती, ते सुद्धा तुम्ही ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला माहीत. आणि विहांश जो आहे तो रेडी होतोय. डान्स कसं छान डान्स करशील ना विहांश? बाय कर बेटा. अरे हो रे, खाली काढून घेशील? काढते मी, त्याला चप्पल घालतो पटकन. घाल बेटा, ही आतमध्ये घे त्याला. फक्त इथे ये साईडला. मम्माला फोटो काढू दे.
बाय कर मम्माला. बाय कर बेटा मम्मा. विहांश बाय कर. आम्ही येतो. आम्ही येतो हा तुझा डान्स बघायला. बाय कर मम्माला. बाय कर ना. बाय बाय. मी रेडी होते मग तुझा डान्स बघायला येते. जा. रेडी. बताने से पहले आइए मैं आपको अपने माता पिता से मिलवाता हूँ। सबसे पहले मिलिए मेरे पिता भारतीय ऋषियों से, जो योगियों के योगी हैं, शक्ति और शांति के स्वामी हैं और पूरे संसार के पालनहार हैं। और अब मिलिए मेरी माँ माता पार्वती से, जो प्रेम की शक्ति आणि विहांशची जी आहे ती परफॉर्मन्स स्टार्ट झालेली आहे आणि विहांश हर हर शंभू गाण्यावरती डान्स करतो आहे. हाईट कमी असल्यामुळे तो दिसत नाही आहे, पण मी प्रयत्न करेल व्हिडिओमधून दाखवण्याचा.
सामने से हट जाओ। ये असंभव है। देखो, तुम मेरे क्रोध को नहीं जानते। रास्ता छोड़ो, वरना परिणाम अच्छा नहीं होगा। परिणाम चाहे जो भी हो, सूर्य पश्चिम से निकल सकता है, चंद्रमा अपना मार्ग बदल सकता है, पर मैं अपने धर्म के मार्ग से नहीं हट सकता। नऊ वाजून गेलेले होते आणि ऑलरेडी उशीर झालेला होता. मग आज ठरवलं की बाहेरच खायचं, तर त्यामुळे आम्ही आलेलो मॅकडोनल्डला आणि विहांशला इथे बर्गर खायचं होतं. आणि मॅकडोनल्डला ख्रिसमसच्या निमित्त खूप छान असं इथे डेकोरेशन केलेलं होतं. विहांशसाठी फ्रेंच फ्राईज आणि आम्ही आमच्यासाठी बर्गर आणि कोक ऑर्डर केलेला होता. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.